नमस्कार, मी आहे दीपाली. तुमचं स्वागत करते. तर ज्या महिला जाडजूड असतात, त्यांचे दंड स्लिम दिसण्यासाठी अशी लाँग स्लीव जशी मी दाखवलेली आहे तशी बनवा आणि गळा जसा मी दाखवणार आहे तसा बनवा. तर तुमचा ब्लाऊज हा खूप आकर्षक आणि सुंदर दिसणार याची गॅरंटी देते. तर पहा, जेवढी गळा रुंदी आहे तेवढी ठेवायची, जी गळ्याची खोली जेवढी आहे तेवढी ठेवायची आणि गोलाकार शेपमध्ये गळा कटिंग करून घ्यायचा. ही गोष्ट लक्षात घ्या. गोलाकार शेपमध्ये गळा कटिंग करा म्हणजे गोल गळा बनवा आणि त्या गोल गळ्यावरती नॉड, लेस, लटकन टाका. म्हणजे हा गळा जो आहे तो जाडजूड महिलांना, म्हणजे ज्यांची हेवी साईज असते त्यांना खूप आकर्षक आणि खूपच छान दिसतो. तर पहा, उलट दिशेने अशा प्रकारे हा पार्ट आहे तो शिलाई करून घ्या कमरेच्या बाजूला. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे काय होणार आहे, जर तुम्ही अशा प्रकारे शिलाई करून घेतली तर पुन्हा उलट होऊन त्याच्यावरती टीप मारल्यानंतर आपल्याला कंबरपट्टी बसवायला लागणार नाही. आता पहा, जिथं नॉड बसवायचे आहे तिथं अगोदरच खुणा करून घ्यायच्या, म्हणजे नॉड आहेत ते एकमेकाच्या समोरासमोर येणार आहेत. तर पहा, हेवी साईज आहे, बिग साईज आहे, घड्याघुड्या येऊ शकतात ब्लाऊजला, त्याच्यामुळे गळा हा मध्यातून शिलाई करा. ही गोष्ट लक्षात घ्या. ब्लाऊजचा गोल गळा हा मध्यातून एका बाजूला अगोदर शिलाई करून घ्यायचा. पहा, मी घेतला आणि पहा, जिथं आपल्याला नॉड बसवायची आहे तिथं अशा प्रकारे नॉड आहे ना आतल्या साईडनं ठेवून घ्या. ही गोष्ट लक्षात घ्या. आतल्या साईडनं नॉड बसवल्याने काय होते, नॉड हा परफेक्ट बसतो आणि बाहेर कुठेही दिसत नाही आणि ब्लाऊज हा व्यवस्थित नॉडने जरी तुम्ही थोडासा खेचून बांधला तरी नॉड निसटत नाही. आता पहा, दुसऱ्या बाजूचा गळा हा देखील मध्यातून शिलाई करून घ्या. तर शिलाई करताना कापड अजिबात देखील खेचू नका, म्हणजे ओढायचं नाही कोणतंही कापड, फक्त एकमेकावरती व्यवस्थित लावून ते शिलाई करायचं. मशीन आपोआप कापड खेचत राहते. आता पहा, दुसऱ्या बाजूला देखील मी काय केलेलं आहे, नॉड घातलेली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लक्षात ठेवा आणि लाईक, सबस्क्राईब लगेचच करून घ्या. आता पहा, गोल गळा पूर्णपणे रेडी झाला. एक्स्ट्रा थोडंसं मध्ये होतं पहा, ते मी कट करून काढलं. कितीही तुम्ही पिनअप्स वगैरे केल्या तरी तुम्हाला सांगते, मध्यातून गोलगळा शिलाई केल्यानंतर गळा हा परफेक्टच येतो. मी तुम्हाला सांगते, एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा. आता पहा, कट्स मारून घ्यायचे गळ्याच्या भोवती. मी कट्स मारून घेतले. कट्स मारणे महत्त्वाचं आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. टिप्स आहे ही एक. कट्स मारल्याने गळा हा ओपन केल्यानंतर तो व्यवस्थित शिलाई करता येतो, त्याला कुठेही गुड्या किंवा घड्या येत नाहीत गळ्याला. ही गोष्ट लक्षात घ्या. आता पहा, ओपन करून घ्यायचा ब्लाऊज आणि गोल गळ्यावरती असा गळा, म्हणजे हेवी साईजसाठी असा गळा आणि अशी बाही बनवा. याचा अर्थ तुम्हाला कळला का? तर गोल गळा बनवा, त्याच्यावरती लेस, नॉड आणि लटकन बनवा. तर एवढा आकर्षक गळा तयार होतो, तुम्ही पाहणार आहात पुढे. आता पहा, कमरेवरती काय करायचं, आतल्या साईडनं काय करायचं आहे, आपल्याला आतल्या साईडनं टिप मारायची आहे. म्हणजे काय होणार आहे, अस्तर हे मेन फॅब्रिक जे असतं ब्लाऊजचं त्याच्यापासून बाहेर दिसणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. हेवी साईज आहे, पाहू शकता ब्लाऊज केवढा मोठा आहे. कमरेच्या बाजूने टिप मारतानाच तुम्हाला मशीनच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत धरला तर त्याच्यापेक्षा ब्लाऊज हा खाली जात आहे. तर एवढी मोठी साईज आहे, मग गळा पण खूप मोठा तयार केलेला आहे. पहा, आता पहा, गळ्याच्या बाजूला देखील उलट बाजूने टीप मारायची. ही गोष्ट लक्षात घ्या. उलट बाजूने टीप मारल्याने काय होणार आहे, तर उलट बाजूने टीप मारल्यानंतर तुमचा जो गळा आहे त्यापासनं अस्तर हे आतच राहणार आहे, कारण आपल्याला अंदाज येतो अस्तर बाहेर येऊ नये आणि ब्लाऊजचा पीस हा बाहेर राहतो. पहा, असं होतं. आता पहा, गळ्याला आता मध्यातून टीप मारायची नव्हती, ही पण गोष्ट लक्षात घ्या. फक्त पहिलीच टीप उलट बाजूने होती, ती मध्यातून मारायची होती. दुसरी टीप ही गळ्यांना आतल्या बाजूने मारून घेतली. आता पहा, साईडनं काय करायचं आहे, अशा प्रकारे मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक हे पॅक करून घ्यायचं आहे. हे तुम्ही ग्लूने पण करू शकता, परंतु ब्लाऊजला परफेक्ट जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टिप मारून देखील बनवू शकता. म्हणजे ब्लाऊज फिसकत नाही. पहा, टिपा बसल्यानंतर ग्लूचं चिटकवलेलं निघतं तसं टिप मारलेलं निघत नाही, म्हणून टिप मारल्यानंतर तर चांगलं फिनिशिंग येतं. पहा, आता काय करायचं, एक्स्ट्रा आहे ना ते कट करून काढायचं. ही प्रोसेस दोन्ही बाजूला करायची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. तर अशा प्रकारे गोल गळा बनवल्यानंतर गोल गळा हा परफेक्ट येणार आहे. जर तुम्ही फक्त नॉट बसवून देखील असा गळा बनवू शकता. नॉट बसवल्यानंतर गोल गळा अप्रतिम दिसतो पहा, परंतु लेस लावल्यानंतर तो अजूनच सुंदर आणि छान दिसतो. तर दुसऱ्या पण बाजूला अशाच प्रकारे काय करायचं आहे आता आपल्याला, तर अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते पॅक करून घ्यायचं आहे. पहा, मी कशा प्रकारे याच्यावरती हात ठेवत आहे आणि ब्लाऊजचा पीस हा कुठेही हलवू न देता मशीनमध्ये सरकवत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता पहा, एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं.
एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. आता पहा गळा कसा मस्त असा रेडी झालेला आहे, पाहू शकता. आता याला टक्स मारायचे आहेत. तुम्ही जेवढं मेजरमेंट घेता, तर हेवी साईज असल्यामुळे मी आडवं 4 आणि उभं पहा, आडवं 4. गळा पहा किती मस्त रेडी झालेला आहे. आडवं अंतर 4 इंचाचं ठेवू शकता हेवी साईज असेल तर. आणि पहा ही गोष्ट लक्षात घ्या, गळाच्या खाली टक्सची उंची राहिली पाहिजे, नाहीतर तुमचा ब्लाऊज हा पाठीमागून उचलू शकतो. जर टक्सची उंची तुम्ही गळ्याच्या वरती नेली, गळ्याच्या लेवलच्या वरती, तर काय होणार आहे, तुमचा ब्लाऊज हा पाठीमागून उचलणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर काय होतं, अशा टिप्स पाहायला भेटतात. पहा आता जे हा व्हिडिओ इथं पाहणार आहेत त्यांना ही टिप्स समजली असेल की ब्लाऊज पाठीमागून उचलू नये म्हणून काय करायचं असतं ते. आता पहा साईडनं देखील अशा प्रकारे मी पुन्हा दुसऱ्या बाजूने टीप मारून घेतलेली आहे. आता पहा मस्त असा बॅक पार्ट पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता पहा गळा किती सुंदर दिसत आहे. शोल्डर कुठेही डाऊन होत नाहीये, शोल्डर एवढं छान अटॅच झालेलं आहे, म्हणजे मस्त आलेला आहे. पहा आता गोलगळा पहा एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे. व्ही शेप म्हणजे खोलसर गोलगळा आहे हा, एकदम असा पसरट गोलगळा नाही, खोलसर गोलगळा आहे. तर याच्यावरती तुम्हाला मी लेस कशी लावायची ते दाखवते. तर पहा नाजूक अशी लेस घेतलेली आहे मी. नाजूक लेस मी याच्यावरती काय करणार आहे तुम्हाला आता लावून दाखवणार आहे. तर पहा ही एवढी सुंदर आणि मस्त अशी लेस घेतलेली आहे, तर ती मी याच्यावरती लावत आहे. तर एक टिप लावली तरी लेस याला बसणार आहे परफेक्ट. पहा एवढी नाजूक लेस आहे. तर पाठीमागं पहा लेस खेचायची नाही लावताना, मशीन आपोआप लावते. तुम्ही जर लेस खेचली ना पाठीमागच्या किंवा पुढच्या दोन्ही बाजूने असं, तर काय होतं माहिती आहे का, ब्लाऊजचा जो गळा असतो ना त्याला गुड्या तयार होतात लेस लावल्यानंतर. तर लेस लावण्यासाठी व्यवस्थित अशी ही टिप्स वापरा. पहा कुठेही खेचू नका, अजिबात देखील काय करा, खेचू नका लेस, अजिबात देखील खेचू नका. की लेस जर तुम्ही खेचली किंवा ओढली किंवा ताणली तर काय होणार आहे, तुमचा गळा आहे तो लांबणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मग किंवा गुड्या तयार होतात. पहा गुड्या खूप अशा जास्त गुड्या तयार होतात त्याच्यावरती. आता पहा गुड्या तयार होतात म्हणून काय करायचं, लेस ओढायची नाही. आता एक्स्ट्रा आहे ते कट करून काढली आणि जेवढी हवी आहे तेवढीच लेस ठेवून घेतली. तर पहा किती मस्त गळा तयार झाला. खूपच छान असा हा गळा आता तयार झालेला आहे. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. पहा कुठेही तुमचा गळ्याला गुड्या नाहीत किंवा ओढला नाही किंवा ताणला नाही किंवा पाठीमागून उचलत नाही आहे किंवा शोल्डर डाऊन होत नाही आहे. तर आता पहा ह्या ज्या नॉड आहेत ना, या नॉडला मी तुम्हाला छान असं लटकन तयार करून दाखवते. ते कसं बनवते पहा, लेस लावून मी ब्लाऊजचं जे फॅब्रिक आहे ना, जे राहिलेलं आहे त्यापासून बनवते. पहा फिनिशिंग कसं आलेलं आहे. कुठेही शोल्डर डाऊन होत नाही, गळा फाकत नाही, कारण पाठीमागनं टक्सची उंची ही खालीच धरलेली आहे, जास्त वरती धरलेली नाही. आणि शिलाईची मेथड पण खूप सोपी आणि व्यवस्थित होती त्याच्यामुळे. आता पहा ब्लाऊजचा गळा असा रेडी झालेला आहे. तर याला मी थोडंसं दुसरं फॅब्रिक घेते एक्स्ट्रा शिल्लक राहिलेलं ब्लाऊजमधून, आणि याचा मी तुम्हाला मस्त असं लटकन तयार करून दाखवते, जेणेकरून ब्लाऊजला आकर्षक लुक आणणारं हे लटकन होणार आहे. तर जो कलरचा ब्लाऊज आहे, जो आपला ब्लाऊज आहे त्यातीलच फॅब्रिक घ्यायचं, अस्तरचं वगैरे नाही घ्यायचं. पहा तर अशा पट्ट्या घ्यायच्या आणि एकावरती एक फोल्ड करायच्या, म्हणजे आपल्या सगळ्या बाजू एकसारख्या येणार आहेत, ही गोष्ट लक्षात येते. तर पहा आता सगळ्या बाजू एकसारख्या येण्यासाठी मी ती प्रोसेस करून घेतली होती. आता पहा एक लटकन आहे ना, ते अशा प्रकारे फोल्ड करायचं. पहा आता फोल्ड केल्यानंतर याच्यावरती लेस बसवायची, कारण आपण गळा आणि ब्लाऊज म्हणजे जी मॅचिंग बनवलेलं होतं त्याच्यावरती अशा प्रकारे लेस बसवून जर तुम्ही लटकन तयार केलं तर दिसायला ते खूप आकर्षक आणि खूप छान दिसणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर बाहीची शिलाई पण पहा, मी बाही कशी बनवणार आहे या ब्लाऊजसाठी. आता पहा शिलाईची पद्धत एकदम सोपी आहे. कशी वाटली ही पद्धत शिलाईची तर ते पण कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आता पहा टीप मारून घेतली. आता काय करायचं आहे, जी नॉड आहे ती यामध्ये ठेवून घ्यायची आहे. 2 पार्ट बनवून घेतले. पहा 2 लटकनासाठी हे पहा ठेवून घेतली. आता शिलाई करत करत जायचं आहे, डबल शिलाई करायची. पहा नॉडच्या जागेवरती, म्हणजे नॉड निष्ठत नाही. हे पहा कोपरा अशा प्रकारे दुमडून घ्या वरती, म्हणजे फॅब्रिक बाहेर दिसणार नाही. आता पहा एक्स्ट्रा आहे ते कट करून काढा. आता पहा ओपन करून घ्या
आणि लटकन पहा किती सुंदर तयार झालं. लेस लावून जसं गळा आहे ना ब्लाऊजचा पीस आणि गळा, तसंच लटकन पण तयार झालं. तर दुसऱ्या बाजूचं लटकन पण अशाच प्रकारे तयार करायचं. तर ब्लाऊजसाठी हा गळा जर तुम्ही बनवला ना तर खूप सुंदर, खूप छान दिसणार आहे पहा. आणि ज्या महिला जाडजूड असतात त्यांना असे गळे, ब्रॉड असे गळे आणि त्याच्यावरती लेस नॉड लटकन जर लावलं ना तुम्ही तर दिसायला ते खूप छान दिसणार आहे. तर दंड स्लिम आणि नाजूक दिसण्यासाठी मी तुम्हाला यानंतर बाही डिझाईन दाखवणार आहे. तर पहा खूप छान असा हा, मस्त असा हा लटकन तयार झाला. किती सुंदर. आणि गळ्यावरती मॅचिंग पहा, गळा आणि लेस सगळं मॅचिंग झालं. गोल्डन नॉड वापरल्या, गोल्डन लेस वापरली. ब्लाऊज पीसवरती गोल्डन कलर होता जरीचा. पहा पट्टे आहेत ते. आता पहा बाहीची शिलाई. आता बाही पहा मी ऑलरेडी कट करून घेतलेली आहे. नवीन ट्रेंडिंग पोप स्लीव म्हणतात याला. तर त्याची शिलाई कशी करायची दंड नाजूक दिसण्यासाठी तुम्हाला दाखवते. हे पहा अशा प्रकारे बाहीची उंची आहे ती 13 इंच आहे. तर वरून 3 इंच उंची पहा, पूर्ण 13 इंच आहे. तर 1 इंच माझं शिलाईसाठी जाणार आहे, 12 इंच राहणार आहे. तर त्यातून 3 इंच पहा, हे पहा वरून 3 ते 3.5 इंचावरती पहा माझं काय आहे, मी एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलेलं होतं. म्हणजे माझी जी ब्लाऊजची बाही होती ना त्यापेक्षा 3 इंच ते 3.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. का तुम्हाला सांगते, तर तिथं मला ब्लाऊजला फुगे तयार करायचे आहेत दंडावरती. तर दंडावरती फुगे तयार केले ना आणि तो ब्लाऊज विअर केला ना, तुम्हाला सांगते लॉंग स्लीवमध्ये म्हणजे लांब बाहीवरती, तर तुम्हाला सांगते ते दंड असतात ना त्याच्या म्हणजे आपल्या शोल्डरपेक्षा ते पोप आहेत ना ते थोडेसे वरती उचलतात आणि दंड एकदम लांब असे नाजूक दिसतात पहा. मग अशी बाही आणि झाकून जातात. मेन पॉईंट म्हणजे दंड असतात ना ते जाडजूड असतील तरी झाकून जातात. पहा मी आता कसं केलेलं आहे हे पहा. अशा प्रकारे उलट दिशेने दंडावरती शिलाई करून घेतलेली आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते उलट धरलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता पहा ओपन करून दाखवते तुम्हाला. ओपन केलं. आता ही पहा सरळ बाजू वरती आली. आता सरळ बाजू वरती आल्यानंतर काय करायचं, आतल्या बाजूने पहा अशा प्रकारे याच्यावर हात फिरून घ्यायचा. आतल्या बाजूने अशा प्रकारे हे फॅब्रिक धरायचं आणि शिलाई मारून घ्यायची. पहा मी कशी शिलाई तयार करणार आहे. दंड स्लिम आणि नाजूक दिसणार आहेत ह्या बाहीने. किंवा तुम्हाला फुगे जर नसतील बनवायचे तरी अशी लॉंग बाही बनवा. दंड स्लिम आणि नाजूकच दिसतात पहा. आणि मस्त अशी ही बाहीची जी डिझाईन आहे ती पहा किती सुंदर तयार होणार आहे. आता पहा संपूर्ण शिलाई दंडावरती करून घ्यायची आतल्या साईडनं. तर आतल्या साईडनं का केली, अस्तर बाहेर दिसू नये म्हणून केली. फक्त हात पसरून ठेवा म्हणजे व्यवस्थित अशी शिलाई होणार आहे. आता पहा सगळ्या बाजूने काय करायचं आहे, आपल्याला याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी सगळ्या बाजूने मी काय करत आहे, शिलाई करून घेत आहे. तर परफेक्ट अशी माझी ही शिलाई आता तयार होणार आहे. पहा मस्त असा सगळ्या बाजूने मी काय केलेलं आहे, तर शिलाई केलेली आहे. तर आता एक्स्ट्रा फॅब्रिक कुठं कुठं आपलं थोडंसं असतं ना ते कट करून काढायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. एक्स्ट्रा असतं ते कुठे कुठे कट करून काढून घ्यायचं. मी कट करून काढलं पहा. आता पहा मस्त अशी बाही तयार झाली. तर पोप कसा तयार करायचा, शिलाईच्या अगोदर केला तर चालतो का? हो, आपण जेवढं 3-3.5 इंचाचं फॅब्रिक याच्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यावरती पहा अशा प्रकारे करायचं आहे. तर आतल्या साईडनं किती फॅब्रिक ठेवायचं हे पहा. खूप जाड असताना दंड खूप जाड असतील तर तुम्हाला सांगते 1 इंचाचं 1.25 इंचाचं मार्किंग ठेवायचं. आणि दंड खूप स्लिम असतील तर अर्ध्या इंचाचं अंतर ठेवायचं. मी 1.25 इंचाचं ठेवलेलं आहे पहा. 1.25 इंच पहा, 1.25 इंच दोन्ही बाजून. तर ते का ठेवलं पहा, 1.25 इंच दोन्ही बाजूला मी का ठेवलेलं आहे, कारण हे मध्य काढून घेतलेलं आहे पहा. आता मध्यावरती रेषा केलेली. हे पहा अशा प्रकारे प्लेटा पाडायच्या. एक माझ्याकडे तोंड करून, दुसरी पण माझ्याकडे तोंड करून, आणि तिसरी माझ्याकडे आणि चौथीही माझ्याकडे. तर 1.25 इंच होतं ना तिथपर्यंत पहा. आणि मध्ये पहा मी आता 1 इंचाचं सगळीकडून गॅप ठेवलेला आहे. अशा प्रकारे दुसऱ्या प्लेटा आहेत त्यात पहिल्या प्लेटांकडे तोंड करून पडायचे आहेत. म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला झाल्या पहा. म्हणजे पहिल्या प्लेटांचं तोंड हे मशीनकडं म्हणजे माझ्याकडं केलं आणि दुसऱ्या प्लेटांचं हे पहिल्या प्लेटांकडे केलं. तर अशा प्रकारे पहा या प्लेटा मी विरुद्ध दिशेने पाडून घेतल्या. आता पहा ही बाही तुम्ही पहा किती सुंदर पोप तयार झालेला आहे. आणि अगदी लॉंगपर्यंत हा पोप आहे पहा, लांबपर्यंत झालेला आहे तयार, कारण वरच्या साईडला फॅब्रिक वाढवून घेतलेलं होतं. तर अशी बाही बनवा. स्लिम नाजूक दिसताना लाईक सबस्क्राईब करून घ्या. लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि ही गळा आणि बाही डिझाईन कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा. पहा बाही कशी वाटली आहे, किती सुंदर तयार झाली आहे.